की IBN लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि इथे तुम्ही मागे बघत असाल आता की सगळे आर्टिस्ट जमलेले आहेत, धामधूम चालू आहे, MFK ची रिहर्सल चालू आहे जोर. ओके सगळे आर्टिस्ट आतापर्यंत कंट्रोल मध्ये. ओके तिकडे गेला, आम्ही कोण आहोत मग? ओके, हे आर्टिस्टही माझ्या बरोबर आहेत दोन. तर इथे जोर तू MFK मध्ये आर्टिस्ट वगैरे फालतू विनोद करणारच ते आर्टिस्ट. ओ माय गॉड, आज तो दिन बन गया, तुमको TRP के लिए 1 पंच मिल गया. आता आपण बघूया की काय तुम्हाला कळतंय की काय प्रकाराने ही रिहर्सल जोरदार धामधुमीमध्ये चाललेली आहे. आपण बघूया की हेमांगी कवी माझ्या बरोबर आहेत. तर कवी, कशी चालू आहे रिहर्सल? मला ना चहा खूप आवडतो आणि एक्झॅक्ट मस्त चहा आलाय, म्हणजे त्यात आलं आहे, दूध आहे, साखर मला जास्त आवडत नाही त्यामुळे ते छान झालेलं आहे. आणि पेपर ग्लास, म्हणजे पेपर ग्लास हे खूप हायजीनसाठी चांगलं आहे. आपण जे कप वापरतो ते धुतले असतीलच असं माहीत नसतं आपल्याला, पण पेपर ग्लासचा हाच एक उपयोग आहे की आपण ते छानपैकी पिऊ शकतो. मी फक्त आणि फक्त MFKच्या रिहर्सलबद्दल बोलणार आहे. MFK म्हणजेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण बाय द वे. तर नाही, मला आता फक्त कामाबद्दल बोलायचं आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की माझ्या बरोबर अत्यंत दिग्गज मंडळी आज या प्लॅटफॉर्मवरती आहेत आणि माझ्यासाठी ही एक शाळा आहे. विनोद वीर असं म्हणतात या सगळ्यांना. आणि आज या सगळ्यांमध्ये मला एक म्हणजे जितकी छोटी मी दिसते आणि आहे तितकीच छोटीशी जागा या सगळ्यांच्यात मला मिळालेली आहे. त्यामुळे सर्वप्रथम झी टॉकीजचे मी आभार मानते की त्यांनी या सगळ्यांबरोबर एका मंचावर उभं राहण्याची संधी मला दिलेली आहे. या सगळ्यांबरोबर यानंतर आपल्या सोबत आहेत आपल्या या कार्यक्रमाचे, या शोचे दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे सर. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की सरांच्या नावावरती 2 गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड आणि सरांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स कायम केलेले आहेत. आणि असे दिग्दर्शक आम्हाला कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत जे आमचे मित्र पण आहेत. तर ऐकूया स्वतः मिलिंद शिंत्रे यांच्याकडून त्यांचं दिग्दर्शन. नाही, काही फार सांगण्यासारखं नाहीये. आता याला तालीम सोडून घरी जायचं आहे म्हणून हा काहीतरी बोलतोय आता. आणि याचं कारण आहे भाऊ, कारण आज भाऊच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याचा आराध्य आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आराध्या, हॅपी बर्थडे टू यू. तर थोडक्यात सकाळपासून इथे फक्त बर्थडेचं वातावरण आहे, कोणी रिहर्सल करत नाही. मुलाचं नाव दादा नसून आराध्य आहे. तर आजची जी काय तालीम झालेली आहे ती सगळी वाढदिवसमय आहे. ह्याच्या पुढचं सगळं बोलेल आपला भाऊ. नाही, मला खूप आनंद वाटतो शिंत्रे सरांनी मला आता सोडलं या रिहर्सल. मी अजिबात सोडलेलं नाही, हा कंपल्सरी सगळ्यांना घेऊन निघून चालला तालीम सोडून इथून. खूप बरं वाटते आणि धमाल आहे. अभिजित आहे आता, नाही म्हणजे धमाल येणार आमचे बर्वे आहेत. काय ले बर्वे आणि नेने समानार्थी शब्द आहे त्यामुळे ते बरोबर आहे. तर आमचे नवीन आता सवंगडी, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर पहिल्यांदा काम करतोय. म्हणजे अभिजित आता बरोबर केलेच, लेले बरोबर पहिल्यांदा करतोय. अरे अशा प्रकारे तर अशी धमाल येणार आहे. असेच विनोद पाहायला मिळतील तुम्हाला MFK मध्ये. असे हे आणि आमच्यात मी मगाशी म्हणाले की मी जितकी छोटी आहे, पण मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात लहान आहे वयाने आणि मनाने, अशा माणसाला मी तुम्हाला आता इंट्रोड्यूस करते, मिस्टर सुनील तावडे. सुनील, कसं वाटतं? मी त्याला सुनीलच म्हणते कारण का तो आमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे. सुनील, तुला कसं वाटतंय आज? खूप बरं वाटतंय, मस्त आहे. बघितलं हाय हाय ड्यूड. तर मस्त वाटलं, म्हणजे जेवण खूप मस्त होतं आणि हॉटेलमध्ये आम्ही गेलो तेव्हा खूप मस्त वाटलं. ताक खूप मस्त होतं. ताक रिहर्सल. तर रिहर्सलला मी सकाळी निघालो, 10ला यायचं होतं, मी 8ला निघालो. खूप ट्रॅफिक होतं. रिहर्सलमध्ये काय केलंस ते सांग. रिहर्सलमध्ये तर रिहर्सल जेव्हा सुरू झाली तेव्हा मी म्हटलं मला भूक लागली आहे, मग मी नाश्ता मागवला, वडा सांबार वगैरे. स्क्रिप्ट रोल. तर रोल असा आहे की तो रोल असा होता की स्प्रिंग रोल असतो ना, तसा असा
कोबी असतात त्याच्यामध्ये आणि हां ते हॉटेलमध्ये खाल्लो तो स्प्रिंग एका लहान मुलासारखंच त्यांनी उत्तर दिलेलं आहे ज्या उत्तराचा प्रश्नाशी काहीच संदर्भ नाहीये. या वातावरणात तुम्हाला कळलंच असेल की तालीम किती जोरदार आणि मजेत चाललेली आहे. आता आपण विचारूया अभिजित चव्हाण उर्फ बाबा चव्हाण याला की बाबा काय वाटतं, तू ज्या स्किटमध्ये त्या स्किटमध्ये तू एक दयाचं कॅरेक्टर करतोयस, बाहुबली त्या स्किटचं एक महत्वाचं पात्र आहे, काय आहे नेमकं ते? खूपच अप्रतिम लिहिलेले गेले स्किट आणि त्यामुळे आणि हे सगळेच दिग्गज विनोदी कलाकार एकत्र येऊन त्याच्यामध्ये खूप इनपुट्स टाकतात आपले, त्यामुळे खूप मजा येते काम करायला. आत्ताच जस्ट आम्ही एक स्टँडिंग केली, त्याच्यामध्ये खूप ॲडिशन्स गोळ्या झाल्या आणि आम्ही रिहर्सल करतानाच हसून हसून वेडे झालो. तर आता प्रेक्षकांना ही एक ट्रीटच आहे आणि बाहुबली हे स्किट हे प्रेक्षकांसाठी बाहुबली हे स्किट प्रेक्षकांसाठी मेजवानीच असणार आहे. हिच्या पण स्किटबद्दल विचारतो. आपण विचारूया सागरला की सागर काय करतोयस तू नेमकं ह्या MFK इव्हेंटमध्ये, नेमकं प्रेक्षकांपुढे कुठल्या भूमिकेत येतोय? आम्ही एकदम वेगळ्याच भूमिकेत, म्हणजे आजपर्यंत मी 2008 पासून MFK करतोय, पण आजपर्यंत हे बघितलं नसेल कुणीच आत्तापर्यंत. एक नवीन रोल, नवीन गेटअप आणि एक नवीन सागर कारंडे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. लोकांसाठी ही एक पर्वणीच आहे असं आपण म्हणू शकतो की, पण सागरने ते सरप्राईज ठेवलेलं आहे. मला माहिती आहे त्याचं कॅरेक्टर, पण मी ते ओपन करणार नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. नाही आणि मला माहिती आहे तो यावेळेला नाना पण करणार नाहीये. नयन, नयन काय आहेस तू ह्या अख्ख्या इव्हेंट मध्ये, काय प्रकारची भूमिका तू करतोय आणि ते कॅरेक्टर तू कशा प्रकारे वठवतोय? झालं जादूगार. आता तुम्ही बघताच MFK इथे हे जे स्किट होणार आहेत तिथे हे सगळे दिग्गज आहेत, त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा उभं राहणार आहे आणि मला मजा येते. हां म्हणजे मजा येते स्किटसाठी. काय होतं की सगळ्यांना तुम्ही बघताच आहात, सगळ्यांना प्रेम तुम्ही दिलंच आहेत भरभरून, अगदी त्यांचं कौतुक होतं. आता माझी वेळ आलेली आहे, मला भीती वाटते त्यांच्यासोबत काम करताना, पण मी प्रयत्न कर हे असं असतं म्हणजे जरा टेन्शन पण देतात, पण ठीक आहे. पण मी प्रयत्न करतोय. एक वेगळा ह्याच्यात कॅरेक्टर मला दिलेलं आहे, ते तुम्ही बघालच जो काय आहे तो नंतर. आता डिक्लेअर नाही करत, नाही का? नेमकं काय वाटतंय तुला, काय आहे तुझं कॅरेक्टर आणि कसं वाटतंय तुला MFK मग याच्या आत विचार. स्किट लेखनाबद्दल मी ज्या स्किटचा पार्ट आहे ते अतिशय छान लिहिलेलं आहे एवढंच मला वाटतं आणि ते करायला खूप मजा येते. आणि मला विशेष म्हणजे भाऊ कदम यांचे आभार मानायचे आहेत, कारण आज 2 गोष्टी आहेत. त्यांच्या कृपेने त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे, त्यामुळे आम्हाला लवकर जायला मिळते. आणि दुसरं, त्यांनी माझंही नामकरण आज 2दा केलेलं आहे, त्यांचे 2दा आभार. आणि मजा येते. माझ्या मते आता हिला विचारायला हरकत नाही ना? येस. काय प्रकारचं कॅरेक्टर आहे ज्याच्यामध्ये तू एवढी घुसली आहेस? मला प्रश्न विचारायचा आहे. मला कुशल बद्रिके यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांना ह्या स्किटमध्ये ते विविध प्रकारच्या भूमिका करतायत, 1 नाही 2 नाही, अनेक स्किटमध्ये तुम्हाला कुशल बद्रिके पाहायला मिळणार आहेत. त्यांचं पाठांतर सुद्धा चोख झालेलं आहे. तर कुशल, काय म्हणायचं तुला? मुळात ही भूमिका साकारताना मला अत्यंत आनंद होता. एक वेगळ्या प्रकाराने मी एक धमाल कॅरेक्टर आहे, मजेशीर कॅरेक्टर आहे, जे मी घेऊन येतो तुमच्यासाठी. बघायला विसरू नका MFK. जसं आम्ही खूप प्रेमाने MFK असं म्हणतो, महाराष्ट्राचा फेवरेट कोणी या सोहळ्याला,
सो तिकडे आय थिंक जेव्हापासून MFKचा जन्म झाला आहे तेव्हापासून मी परफॉर्म करते या मंचावर. आणि यावेळेस तर मी खूप वेगवेगळ्या कलाकारांबरोबर परफॉर्म करते. शयंतनी घोष आहेत आणि एक सरप्राईज डान्सर आहे आमच्याबरोबर. सो आम्ही एक खूप ग्लॅमरस असा ॲक्ट करतो आहे. हेच स्टोरी 3 मधलं एक नवीन गाणं आहे इस्सक म्हणून. त्याच्यानंतर रामलीलावरती मी परफॉर्म करते आणि दोघी मग आम्ही एंडला आम्ही तिघं ॲक्च्युली मेहबूबा मेहबूबा या गाण्यावरती परफॉर्म करतोय. सो एक धमाकेदार इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. MFK मी असं म्हणेन की झी टॉकीजचा प्रयत्न असतो की नेहमी त्यांच्या कलाकारांना ते पॅम्पर करतात आणि खूप उत्कृष्ट अशी MFKची ट्रॉफी असते, मुकुट असतो आणि तो मुकुट गेली 2 वर्ष माझ्या घरी येतोय. सो आय जस्ट रिअली होप की यावर्षी सुद्धा ते मुकुट माझ्याकडे यावं. आणि पण आय थिंक या वर्षाची सुरुवात अतिशय अप्रतिम झालेली आहे माझ्यासाठी. त्याच्यानंतर आत्ता कट्यारपर्यंतचा हा जो काही प्रवास वर्षभरात मी केला हा तुमच्यामुळे पॉसिबल झालेला आहे. आणि थँक्यू सो मच इतकं प्रेम करण्यासाठी, इतका सपोर्ट करण्यासाठी. आणि MFKबद्दल काय बोलायचं, वेल खूप धमाल येते कारण खूप क्लोज निटेड फॅमिली आहे मराठी इंडस्ट्री म्हणजे. आणि त्या इंडस्ट्रीसमोर, त्या फॅमिलीसमोर आम्ही परफॉर्म करतोय. सो थोडेसे चिमटेही काढले जातात, आम्हाला खूप हसवलंही जातं. सो मी त्या चिमट्यांची वाट बघते. सो लेट्स सी काय होतं ते. महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2015 साठी आम्ही ते रिहर्सलसाठी जमलेलो आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूपच मजा येते. मी गेले 2008 पासून या इव्हेंटमध्ये भाग घेतो आहे आणि दरवर्षी यातली मजा वाढतानाच दिसते मला. दरवर्षी एक नवीन सेट आम्हाला बघायला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे सेट मला फार आवडतो बघायला आणि दरवर्षी वेगळा सेट बघणं माझ्या नशिबात असतं. आणि तिथे जाऊन इव्हेंट करणं, स्टेजवर जाणं, त्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या स्टेजवर जाणं मला भयंकर आवडतं. आपल्याच इंडस्ट्रीमधले लोक असतात, ते आपल्याला भरभरून दाद देतात, आपल्या कलागुणांचं कौतुक करतात आणि आम्ही सगळ्यांनी केलेली मेहनतीचं कौतुक तुम्ही करता. म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण हे तुम्हीच ठरवता. ही एक फार मोठी गोष्ट आहे की हे कोणी आम्ही स्वतः ठरवत नाही, स्वतः पुरस्कार देत नाही, तर हा पुरस्कार हा तुमच्यामार्फत आम्ही त्यांना देतो आणि तुम्हीच ठरवता की कोण आहे फेवरेट. तर ह्याही वर्षी खूपच मजा येणार आहे तुम्हाला बघायला. तर तुम्ही नक्की चुकवू नका हा कार्यक्रम, महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2015. चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला. पहिलं MFK खूप स्पेशल होतं माझ्यासाठी कारण अप्सरा आली हे गाणं लॉन्च केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मला नटरंगसाठी सगळे पुरस्कार मिळाले होते. त्याच्यानंतर अनेक परफॉर्मन्सेस केले आणि ह्या वर्षीसुद्धा एक स्पेशल परफॉर्मन्स करते आहे, तो म्हणजे क्लासमेट्समधलं गाणं आहे. ह्यावर्षी क्लासमेट्सला भरपूर नॉमिनेशन्स आहेत. आय होप आम्हाला बरेच अवॉर्ड्स मिळतील. पण दिस परफॉर्मन्स इज स्पेशल कारण मी आणि अंकुश पहिल्यांदा स्टेजवर लाईव्ह परफॉर्म करतो आहे आणि तेही क्लासमेट्समधलं आमचं गाजलेलं गाणं स्वप्न चालून आले याच्यावर करतो आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि ॲज युजल MFKला एक नॉमिनेशन आहे पॉप्युलर फेस या कॅटेगरीमध्ये. आय होप तुम्ही खूप वोट्स दिलेत ना. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, वोट्स अजून करत राहा मला जिंकवण्यासाठी. आणि MFK झी टॉकीजचे खरंच खूप मनापासून आभार कारण तुमच्यापर्यंत थेट आम्हाला या निमित्ताने पोचवतात. तुमचं प्रेम वोट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवतात. आणि हे खूप स्पेशल असतं कारण एरवी जे अवॉर्ड फंक्शन्स असतात त्याच्यात ज्युरी असते, क्रिटिक्स असतात, ते ठरवतात. पण ह्याच्यात तुम्ही ठरवता की महाराष्ट्राचा फेवरेट कोण असणार आहे. थँक्यू पुन्हा एकदा या कार्यक्रमात माझा परफॉर्मन्स आहे ते सुद्धा स्पेशल आहे. MFK विल ऑलवेज बी स्पेशल. ॲज आय अर्लियर सेड की मी प्रत्येक वर्षी काही ना काही परफॉर्म करत असते. या वर्षीच्या MFKला पाहायला विसरू नका झी टॉकीजवर. नेमके अवॉर्ड्स कोणाला मिळतात आणि आमचा परफॉर्मन्स कसा होतो आहे. भेटूया MFKला. मग ये नग हो रे बेफा
आता नाही सांगणार, ते तुम्हाला सोहळ्यात पाहायला मिळेल. पण काहीतरी धथिंग आहे, नवीन काही लोकांबरोबर करतोय मी, सरप्राईज आहे. मी पहिल्यांदा ह्या 2 माझ्या सहकलाकारांबरोबर परफॉर्म करतोय. खूप एनर्जेटिक आहेत आणि बेसिकली आमचा ॲक्ट खूप एनर्जेटिक आहे. आमचे कोरिओग्राफर योगेश, त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करतोय मी. आणि ज्या पद्धतीची गाणी आहेत किंवा जी सिद्धार्थ जाधवची एनर्जी आहे की तो त्याचा एक ॲक्ट असतो, असं असतं, असा एक छान जमवलेला. त्यामुळे मी प्रचंड एक्सायटेड आहे परफॉर्म करायला आणि तुम्हाला आवडेलच हा परफॉर्मन्स मला. नमस्कार, मी भाऊ कदम. महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2015 या इव्हेंटसाठी आम्ही सगळे जमलो आहोत. नुकतीच दिवाळी संपली, फटाके संपले असतील आपले, पण हास्याचे फटाके हे वाजणार आहेत महाराष्ट्राचा फेवरेट कोण या कार्यक्रमात. आणि हे फटाके आम्ही तुमच्यासमोर हास्याचे फटाके वाजवणार आहोत. त्यासाठी जबरदस्त असे सुतळी बॉम्ब, लवंग्या अशा आम्ही जमा केलेल्या आहेत आणि त्या खूप मजेशीर वाजणार आहेत. महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा कार्यक्रम असला की आम्ही सगळे कलाकार खुश असतो, कारण आम्हाला हवं ते करायला मिळतं आणि त्यानंतर सेट उत्तम असतो, सगळी अशी जय्यत तयारी असते. त्यामुळे खूप आनंदाचा क्षण असतो आमच्यासाठी, वर्षातून एकदा हा साजरा होणारा. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतो आहे, खूप धमाल करतो आहे. स्किट आता आपल्यासमोर सादर होतीलच, त्यामुळे सर्वांनी आमच्यासोबत, आमच्या झी टॉकीजसोबत महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा कार्यक्रम पाहायला विसरू नका.